हॅलो, मी धनश्री अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. गणेश चतुर्थी निमित्ताने मी आज हा लूक क्रिएट केलेला आहे आणि तुम्ही असा लूक तुमच्या पूजा, पार्टी, फंक्शन कशातही करण्यासाठी परफेक्ट असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी माझी स्किन प्रेप करून घेतलेली आहे आणि मी आता इथे कलर करेक्शन करणार आहे. तर मी इथे यूज करते LA गर्लचं प्रो कन्सिलर आणि हे 2 टोन डार्कर कन्सिलर आहे माझ्या स्किनपेक्षा आणि जिथे जिथे गरज होती तिथे तिथे मी करेक्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी युरोप गर्लच्या फाउंडेशनने माझा बेस क्रिएट करणार आहे आज. सो मी 2 फाउंडेशन मिक्स करून माझा जो डिझायर कलर मला पाहिजे होता तो मी मिळवला आहे. ह्या टेक्निकने तुम्हाला जो परफेक्ट टोन आहे तो भेटून जातो. सो मी सजेस्ट करेल की 2 फाउंडेशनचे तुम्ही टोन मिक्स करून करू शकतात तुमचा जो डिझायर कलर आहे तो. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर फ्लॉलेस फिनिश आलेली आहे. त्यानंतर मी कॉन्टरिंग करून घेतलेली आहे आणि मी खूप हेवी नाही करत आहे. मी खूप सिम्पल आणि नॅचरल कॉन्टरिंगच ठेवणार आहे. सो त्यानंतरून मी कॉन्टरिंग करून इथं ब्लेंड व्यवस्थित करून घेतलेला आहे माझ्या कॉन्टरिंगला, थोडं चिक्सला, नोजला. त्यानंतर मी शी ग्लॅमचा ब्लश यूज करते आणि हा ब्लश जो आहे खूप छान आहे, पिगमेंटेड आहे आणि मला एक फ्रेश लूक हवा होता म्हणून मी मस्त चिक्स बोनला पण मी हा लावून घेतलेला आहे ब्लश. तुम्ही बघू शकतात किती छान फिनिशिंग याने येते. त्यानंतर मी फॉरएव्हर 52च्या कन्सिलरने इथे हायलायटिंग करत आहे. सो जिथे जिथे मला हायलाईट करायचे आहेत ते हायलायटिंग पॉईंट्सवरती मी कन्सिलर अप्लाय करून घेतलेला आहे आणि याला थोडा तुम्ही वेळ दिला तर याला व्यवस्थित फुल कव्हरेज तुम्हाला याने भेटतं आणि व्यवस्थित ते ब्लेंडही होतं. त्यानंतर मी माझा फेस जो आहे तो पावडर लॉक करून घेणार आहे क्रायलॉनच्या पावडरने. व्यवस्थित अंडर आईज मी पॅक केलेल्या आहेत आणि मी जास्त पावडर लॉक करत नाही कारण मला एक नॅचरल लूक हवा असतो, मला जास्त केकी लूक नको होता म्हणून. आणि त्यानंतर मी फिक्स केलेला आहे माझा पूर्ण बेस क्रायलॉनच्या फिक्सरने. त्यानंतर मी आईज करून घेते. आईजला व्यवस्थित बेस मी फॉरएव्हर 52च्या कन्सिलरने केलेला आहे. त्यानंतर मी एक लाईट ब्राऊन शेडने क्रीजच्या अबवला मी एक ट्रान्झिशन कलर केलेला आहे. तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मी इथे क्रीजच्या वर ट्रान्झिशन एक शेड दिलेला आहे. त्यानंतर मी एक रेडिश ब्राऊन कलरचा शेड घेतलेला आहे आणि त्याला क्रीजवरती अप्लाय करून घेतलेला आहे आणि क्रीजवर व्यवस्थित मी इकडे ब्लेंड करून घेतलेला आहे. त्यानंतर मला हॉलो आईज करायचे होते म्हणून मी एक डार्कर शेड घेतलेला आहे ब्राऊन आणि एक मरून शेडला 2 कलर डेप्थ यावी म्हणून मिक्स करून घेतलेला आहे आणि माझ्या आईजच्या आउटर कॉर्नरला आणि इनर कॉर्नरला व्यवस्थित मर्ज करून घेतलेला आहे. या प्रकारे तुम्ही हॉलो आईज जे आहे ते अचीव करू शकतात. आणि मी व्यवस्थित आता मला स्मज लायनर करायचं होतं म्हणून मी काजळाने स्मजिंग केलेली आहे. त्यानंतर मी इथे ग्लिटर्स आईजवरती अप्लाय करून घेते आणि मी हे ग्लिटर फक्त सेंटरला करते कारण हॉलो आईजमध्ये आपण फक्त सेंटरला करतो. आज हम लुक कर रहे हैं गणेश चतुर्थी पर. गणेश चतुर्थी आणि इथे माझ्या मामाच्या मुलीलाही व्लॉग करायचा होता. मी न्यूड कलरचा काजळ इथे अप्लाय करून घेते कारण याने आपले डोळे जे असतात ते मोठे दिसतात म्हणून. आणि त्यानंतर मी हायलाईट करून घेते आता माझ्या हायलायटिंग पॉईंट्सवरती. तुम्ही बघू शकतात किती सुंदर बेस दिसतो आहे. त्यानंतर मी मार्सच्या लिप लायनरने आउटर लिप्सला लाईन करून घेतलेला आहे.
आणि नंतर रिकोडच्या लिपस्टिकने मी व्यवस्थित लिपस्टिक अप्लाय करून घेतलेली आहे आणि त्यानंतर चंद्रकोर लावून माझा फायनल लुक हा रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा हा बेस झालेला आहे. सो तुम्हाला जर हा मेकअप आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.